भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मेजॉरिटी आहे। दुसरा कोणाचा महापौर होऊ शकत नाही आणि दुसरे कोणी तसा प्रयत्न करण्याची गरजही नाही। जे लोकशाही मार्गाने होईल ते स्वीकारले पाहिजे। शिवसेनेचा अशा विषयाची काहीही संबंध नाही, कारण संख्याच नाही तर उगाचच महापौर होणार म्हणायला काहीही अर्थ नाही। जे काही लोकांनी दिले ते स्वीकारले पाहिजे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया महापौर पदाबाबत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केली। एमआयएमचा वगैरे महापौर कसा होणार? त्यांचे 32-33 लोक आहेत, मेजॉरिटीला 58-59 लागतात। भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मेजॉरिटी आहे, तर मला असं वाटत नाही की कोणाचा दुसऱ्यांचा महापौर होऊ शकतो आणि तसा प्रयत्न कोणी करण्याची गरज नाही। जे लोकशाही मार्गाने झाले ते स्वीकारलं पाहिजे असं मला तरी वाटतं। शिवसेनेचा अशा विषयाशी काहीही संबंध नाही, कारण संख्याच नाही तर उगाच होणार म्हणण्याला कोणताही अर्थ नाही। जे काही दिलेलं आहे लोकांनी ते स्वीकारलं पाहिजे। आपल्याकडे संख्या नाही हे मान्य केलं पाहिजे। काल जे ते भाजप शिवसेना युती अतुल साहेब थेटच बोलत होते की शिवसेनेने युती तोडली जिल्हा परिषद त्यांच्याशी दोघांनी तोडलेली आहे। उगाच वरच्यांच्या दबावामुळे त्यांनी इथं जागा वाटप केलेलं होतं, मनापासून नव्हतं आणि ते क्षणात रात्री झालं आणि सकाळी तुटलं। तसंच महापालिकेला झालं होतं, रात्री त्यांचं सगळं झालेलं होतं, सकाळी तुटलं। फक्त आता काही ठिकाणी चिन्ह देऊ शकले नाही, कारण ग्रामीण भागात दूर दूर हे बी फॉर्म द्यायचे होते, तिथं पोहोचणं वेळेवर शक्य नव्हतं। पण जिथं पोहोचणं शक्य त्यांनी हे बी फॉर्म देऊन टाकले एकमेकाच्या विरोधात। त्याच्यामुळे युती हे नुसतं स्वतःने त्यांचं नुसती भाषा आहे, बाकी युती तर नाहीच आहे।